नमस्कार. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आणि एकच विनंती की जर तुम्ही आत्ता चॅनलवर पहिल्यांदा आला असाल किंवा अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. शेजारी घंटीचा चिन्ह आहे, बेल आयकॉन तेही प्रेस करा. मित्रांनो, आज तुम्ही ऐकणार आहात विजय कापडी सरांची कथा छत्रीतली अनामिका. ही कथा मी घेतली आहे त्यांची त्याच संग्रहातनं, ज्या कथासंग्रहाचं नाव आहे छत्रीतली अनामिका. ऐकूयात. पाऊस पडायला सुरुवात होणार अशा बातम्या मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात वर्तमानपत्रात झळकायला लागल्या की हातात छत्री, पायात पावसाळी रबरी बूट आणि पॅन्ट गुडघ्यापर्यंत दुमडलेली अशा थाटात काही जण वावरायला लागतात. मग प्रत्यक्षात पाऊस पडो किंवा न पडो, निखिल शहाणे हा 25शीतला तरुणसुद्धा याच वर्गात मोडतो. पण त्या दिवशी मात्र ऑफिसमध्ये जाताना तो छत्री न्यायला विसरला. अर्थात त्यामुळे त्याचं फारसं काही बिघडलं नाही, कारण तो ऑफिसात पोहोचेपर्यंत पाऊस पडलाच नाही. एवढंच नाही तर संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर तो घरी जायला निघाला तेव्हासुद्धा आभाळ तसं निरभ्र होतं. पण गावातल्या सुपरमार्केटच्या इमारतीपर्यंत तो पोचला असेल नसेल तेवढ्यात आभाळ भरून आलं. विजा चमचमायला लागल्या, ढग गडगडायला लागले आणि धो 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 पाऊस कोसळायला लागला. रस्त्यावरचं तमाम पब्लिक आश्रयाकरत्या रस्त्याच्या आजूबाजूच्या दुकानांच्या दिशेनं धावायला लागलं. काहींनी आपल्या हातातली छत्री उघडली, पण सोसाट्याच्या वाऱ्यात ती उलटी झाली. तेव्हा छत्रीचं बोचकं घेऊन ते सुद्धा आश्रय शोधायला लागले. निखिलकडे काही छत्री नव्हतीच, त्यामुळे सुपरमार्केटच्या व्हरांड्यात जाऊन तो इतरांच्या बरोबर उभा राहिला, पावसाची मजा बघायला लागला. अर्धा एक तास असाच गेला. माणसं चुळबुळायला लागली. त्यांना लवकर घर गाठायचं होतं ना. निखिलचं मात्र तसं नव्हतं. घरी त्याची वाट बघणारं कोणीही नव्हतं. आपण घरी आल्यावर आपल्यालाच दार उघडायला लागू नये, उलट आपलं हसतमुख चेहऱ्यानं स्वागत करायला, त्यानंतर कांद्याची भजी, उपमा, शिरा, बटाटेवडे यासारख्या पदार्थांची बशी आणि गरम गरम चहा द्यायला कोणीतरी हक्काचं माणूस असावं असं त्याला प्रकर्षानं वाटत होतं. दरम्यान पावसाचा जोर कमी झाला, वारा पडला. त्यामुळे छत्रीवाल्या आणि रेनकोटवाल्या पब्लिकने भराभरा चालायला सुरुवात केली. निखिल थोडासा पुढे आला, पावसाचा अंदाज घ्यायला लागला. आपण पावसात भिजलो आणि थंडी वाऱ्यानं आजारी पडलो तर आपली देखभाल कोण करणार, असा प्रश्न मनातल्या मनात उपस्थित करून तो पाऊस थांबण्याची वाट बघायला लागला. तेवढ्यात मळका पायजमा कुडता घातलेला, तांबारलेल्या डोळ्यांचा, विस्कटलेल्या केसांचा, वयाची 50शी ओलांडलेला एक माणूस निखिल समोर उभा राहिला. त्याच्या डोक्यावर भिजलेली छत्री होती. दुसऱ्या हातात एक मिटलेली छत्री होती. ती छत्री निखिलकडे देत तो म्हणाला, साहेब एवढ्यात पाऊस थांबायची लक्षणं दिसत नाही आहेत. किती वेळ वाट बघणार साहेब तुम्ही? वाट बघणं हा कंटाळवाणा प्रकार आहे. उगाचच दमल्यासारखं होतं त्याने. माझ्याजवळ ही एक जादा छत्री आहे, ती तुम्ही घ्या आणि घरी जा. पण त्याआधी मला एक 20 रुपयांची नोट द्या. छत्री भाड्यानं देणं हा माझा साईड बिझनेस आहे. साईड बिझनेसशिवाय घरखर्च चालवणं या सध्याच्या सरकारच्या काळात कठीण आहे. तुम्ही लग्न केलं आहे का साहेब? नाही, नसेल तर अजिबात करू नका, खूप खर्च होतो. लग्नात आणि लग्नानंतर तर पैसा पुरतच नाही. तर ते असो, उद्या मी येईन तुमच्याकडे आणि छत्री घेऊन जाईन, काळजी करू नका. एवढं सगळं सांगता सांगता त्याने निखिलच्या हातात छत्री देऊन टाकली. त्याच्या एकूणच व्यक्तिमत्वाची आणि बोलण्याची छाप निखिलवर अशी काही पडली की कसलाही विरोध न करता त्याने आपल्या खिशातल्या पाकिटातनं 10 रुपयाच्या 2 नोटा त्याच्या हातावर ठेवून दिल्या. आता जा साहेब, बेस्ट ऑफ लक, असं त्याने म्हटल्याचं निखिलने ऐकलं. तो काही म्हणायला जाणार तेवढ्यात तो माणूस गर्दीत नाहीसा सुद्धा झाला. निखिलचं हातातल्या छत्रीकडे लक्ष गेलं. नेहमीच्या छत्रीपेक्षा आकारानं मोठी होती. निखिलनी छत्रीचा घोडा दाबला. खाडदिशी छत्री उघडी झाली. निखिलनी छत्री डोक्यावर धरली आणि तो निघाला.
तिने 4-5 पावलं टाकली असतील नसतील, तेवढ्यात कोणाचा तरी मंजूळ आवाज त्याच्या कानावर पडला. अहो जरा हळू चाला की, किती झपझप चालताय तुम्ही. निखिलने चमकून आवाजाच्या दिशेनं मान वळवली. 23-24 वर्षांची एक तरुणी आगंतुकपणे त्याच्या छत्रीत घुसली होती. एकाच दृष्टिक्षेपात निखिलने तिला आपादमस्तक निहाळलं. तिचा चेहरा तर मोहक होताच, बांधाही लक्षात राहण्यासारखा होता. इतकी देखणी तरुणी, आणि ती सुद्धा अवघ्या 6-7 इंचाच्या अंतरावर. निखिल आयुष्यात पहिल्यांदा बघत होता. बघताय काय असे, चला की पुढे, किंचित हसत ती म्हणाली. तुम्हाला कुठल्या बाजूने जायचं आहे? निखिलने त्या मुलीला विचारलं. तर ती हसत म्हणाली, तुमच्याच बाजूने जायचं आहे मला. परत निखिलने विचारलं की तुम्ही राहता कुठे? तुमच्या घराजवळ. असं म्हणून ती पुन्हा हसली. पण मी तुम्हाला याआधी कधी बघितल्याचं आठवत नाही आहे मला. पण मी तुम्हाला बघितलं आहे की, ती म्हणाली आणि पुन्हा हसली. चेहऱ्यावरच्या हास्यामुळे तिचं सौंदर्य अधिकच डोळ्यात भरत होतं, ही गोष्ट निखिलच्या लक्षात आली. एवढ्यात पावसाची एक मोठी सर आली आणि ती निखिलच्या दिशेनं किंचित सरकली. निखिलला तिच्या अंगाचा ओझरता स्पर्श झाला. निखिल सुखावला. पावसाच्या अशा सरीवर सरी कोसळत राहाव्यात आणि ह्या तरुणीबरोबरचा आपला प्रवास जगाच्या अंतापर्यंत चालू राहावा, असं निखिलला वाटायला लागलं. आपण कुठेतरी थांबूयात का? पावसानं जोर धरलाय खूप. निखिल तिला म्हणाला. त्यावर, नाही नको, अशा पावसातनं चालत जायला मला खूप आवडतं अहो. पण तुम्ही अशानं पूर्ण भिजून जाल आणि उद्या थंडी पडच्यानं हैराण व्हाल. निखिलने आपली एक शक्यता बोलून दाखवली. तुम्ही माझ्या डोक्यावर छत्री तर अशी धरली आहे की पाण्याचा एक थेंब माझ्या अंगावर पडत नाहीये. तुम्ही भिजलात का काय? नाही, एवढ्याशा पाण्याचं ते काय नाही का, असं निखिल म्हणाला. आणि तेवढ्यात वीज चमकली, ढग गडगडले. त्याबरोबर ती तरुणी त्याला बिलगलीच. क्षणार्धात दूरही झाली. अपराधी चेहरा करत म्हणाली, मला वीज चमकली की खूप भीती वाटते. बरं, सॉरी, आय एम सॉरी. नाही, इट्स ऑल राईट, नो प्रॉब्लेम, ऐटीत निखिल म्हणाला. मनातनं तो आनंदला होता. पुन्हा पुन्हा वीज चमकावी, गडगडाट व्हावा, असं त्याला वाटायला लागलं. नाव काय आहे तुमचं? अनामिका. तिने पटकन आपलं नाव सांगितलं आणि पुढे म्हणाली, अनामिका म्हणजे नाव नसलेली, हो का नाही? पण हेच माझं नाव आहे, अनामिका. आता माझ्या काही मैत्रिणी मला ॲना म्हणून हाक मारतात, पण मला नाही आवडत ते. काही तर मिका म्हणायच्या, पण हल्लीच्या त्या राखी मिका प्रकरणानंतर मला मिका म्हणायचं नाही, अशी मी सगळ्यांना ताकीद देऊन टाकली आहे. मग मी तुम्हाला काय म्हणून हाक मारू, असं निखिलला विचारायचं होतं, पण त्याचा धीर काही झाला नाही. त्याने मान वळवून तिच्याकडे फक्त बघितलं. त्यावेळी तिरप्या नजरेनं ती सुद्धा निखिलकडे बघत होती. त्या नजरेने निखिलच्या काळजात धडधडायला लागलं. कानातनं गरम वाफारे यायला लागले. जीभ कोरडी पडली, ओठ सुकल्यासारखे झाले. बापरे, ही तर सगळी प्रेमात पडल्याची लक्षणं. निखिल घाबरला. तुमचं घर अजून किती लांब आहे हो? त्याने आपलं काहीतरी विचारायचं म्हणून विचारलं. तुम्ही असे चालत राहा, माझं घर आलं की सांगेन मी तुम्हाला. तुमच्या घराची सुद्धा हीच वाट आहे का काय? होय हो, किती वेळा विचारताय? असं विचारून ती उगाचच हसली. आपण ऑटोतनं जाऊयात मग. पाठीमागून येणाऱ्या रिक्षावाल्याला निखिलने हात करत म्हटलं. रिक्षा त्याच्याजवळ येऊन थांबली तेव्हा तो तिला म्हणाला, या तुम्हीही आत या. आणि निखिलने छत्री बंद करून टाकली. रिक्षात शिरला, पण रिक्षात ती नव्हतीच. अरेच्या, ही रिक्षात शिरली नाही काय? त्याने रिक्षाचा दरवाजा उघडला. बाहेर बघत म्हटलं, अहो आत या की तुम्ही. रिक्षावाल्याने निखिलला विचारलं, हो साहेब, कोणाला बोलवत आहे आता? अहो माझ्या मैत्रिणीला. तुमची मैत्रीण? कुठे आहे तुमची मैत्रीण? अहो होती की आता माझ्याबरोबर माझ्या छत्रीत. कुठे गेली असेल ती? असं स्वतःशी पुटपुटत निखिल रिक्षातनं बाहेर आला. बाहेर पावसाची रिपरिप चालू होती. त्यांनी पटदिशी छत्री उघडली तर ती त्याच्या शेजारीच उभी असलेली त्याला दिसली. अहो कुठे गेला होतात तुम्ही? रिक्षात चढलात आणि दुसऱ्या दारातनं उतरलात, हो का नाही?
अहो मी जाणार कुठे, मी इथेच आहे. मग तुम्ही रिक्षात का नाही चढलात अहो? रिक्षात रिक्षात कशी चढणार अहो मी? एकदम डोक्यात प्रकाश पडल्यासारखा तो म्हणाला, आलं लक्षात, सॉरी, म्हणजे मी तुमची परवानगी न घेता रिक्षातनं पुढं जायचा निर्णय घेतला, आय एम सॉरी. आणि मग रिक्षावाल्याकडे बघत निखिल म्हणाला, भाऊ तुम्ही जा, रिक्षा नको म्हणते अहो ही. रिक्षावाला निघून गेला. डोक्यावर छत्री धरून निखिल तिच्याबरोबर चालायला लागला. 10-12 मिनटं चालून झाल्यावर आपल्या खोलीकडे बघत निखिल म्हणाला, माझं घर आलंय, तुम्हाला थोडं पुढं जायचं आहे का, म्हणजे मी पोचवून येतो तुम्हाला. ती म्हणाली, नको, हे काय, माझंही घर आलंच आहे की. हां, तुमचंही घर आलं? इतक्या जवळ राहता तुम्ही माझ्या घरापासनं, आणि तरीसुद्धा मी तुम्हाला एकदाही बघितलं नाही, आश्चर्य आहे. असं म्हणत निखिलने छत्री मिटली आणि तिच्या दिशेनं बघितलं, पण ती तिथे कुठे होती, तर गेली कुठे? असं स्वतःशी पुटपुटत निखिलने ओली गच्च छत्री कोपऱ्यात उभी केली. खिशातली चावी काढून घराचं कुलूप उघडलं, कडी सरकवली आणि तो दार उघडून आत आला. स्विच बोर्डावरचं बटन खाली केलं, पण ट्यूब काही पेटली नाही. पावसामुळे करंट गेलाय का काय, असं म्हणत त्यांनी बाहेर ठेवलेली छत्री घेतली आणि आत उघडून ठेवली. अंधारात चाचपडत तो स्वयंपाकघरात गेला. मेणबत्ती पेटवून तो बाहेरच्या खोलीत आला. तेवढ्यात एक परिचित आवाज त्याच्या कानावर आला, अहो छत्री जरा वर घ्या ना, नाही तर मला इथे अशा या उकिडव्या अवस्थेत बसून राहावं लागेल हो. निखिलने घाबरून छत्रीकडे बघितलं. त्याला आश्चर्याचा सुखद धक्का बसला. खाली उघड्या छत्रीत ती अनामिका बसली होती. निखिल तिला म्हणाला, अहो अशा का ऑकवर्ड पोझिशनमध्ये बसलायत, या की बाहेर. ती हसली आणि म्हणाली, मी कशी येणार बाहेर? का? नाही, म्हणजे त्याच्यात एवढं अवघड काय आहे? अहो खूप अवघड आहे, म्हणजे जवळजवळ अशक्यच आहे. थांबा, मी सगळं काही सांगते, पण त्याआधी छत्री जरा उचलून वर धरा, छत्री मिटवू मात्र नका. निखिलने मग वाकून छत्रीला हात घातला. छत्री वर उचलली, डोक्यावर घेतली. अनामिका त्याच्या शेजारी उभी असलेली त्याला दिसली. आपण जरा बाहेर जाऊयात का हो? अहो आत्ता तर बाहेरनं आलोय आपण. काय हो, तुम्ही तुमच्या घरी कधी जाणार? हां, अरे हो, तुमच्या घरी पोचवायला पाहिजे नाही का. आणि मग स्वतःच्याच डोक्यावर टप्पल मारत तो म्हणाला, मी पण काय बुद्धू आहे, तुम्हाला तुमच्या घरी पोचून येण्याआधी मी माझ्या घरात शिरलो. चला निघूया, परत येईपर्यंत वीजही येईल अशी अपेक्षा करतो. असं म्हणत त्यांनी हातातली मेणबत्ती फुंकर मारून विझवली आणि छत्री घेऊन निघाला. दारातून उघडी छत्री काय बाहेर जाईना, म्हणून त्यांनी छत्री मिटवली आणि तो बाहेर आला. बाहेर अजूनही पाऊस पडत होताच. छत्री उघडून ती खांद्यावर ठेवत त्यांनी विचारलं, तुम्ही आलात का बाहेर? नाही तर दार बंद करून कुलूप लावून मी निघायचा आणि तुम्ही घरात अडकून पडलात म्हणजे पंचायत. तेवढ्यात त्याच्या कानावर मंजूळ आवाज आला, अहो ही काय, मी इथेच आहे. चला, अजून पाऊस पडतोच आहे, जरा पावसात फिरूया. ती दोघं निघाली. थोडा वेळ चालून झाल्यावर निखिलने विचारलं, अहो तुमचं घर आहे कुठे? ती पटकन म्हणली, घर मागे राहिलं. तो घरदिशी वळला आणि म्हणाला, अहो मग मगाशी नाही का सांगायचं, आता माघारी वळावं लागणार. हे बघा, मला एवढ्यात घरी जायची घाई नाही आहे. तुमची हरकत नसेल तर फिरूयात की थोडंसं पावसात. मला पावसात फिरायला फार आवडतं हो. नाही, मलाही पावसात फिरायला आवडतं बरं का. निखिलही पटकन बोलून गेला. त्यावर ती म्हणाली, अरे च्या, तुमची माझी आवड किती मिळती जुळती आहे नाही का. 5-1 मिनटं चालल्यानंतर निखिलच्या पोटात कावळे कोकलायला लागले. तो म्हणाला, आपण काहीतरी खाऊन घेऊयात. हो, मीही तेच सुचवणार होते, पण बाहेर खायचं म्हणजे माझ्याकडे पैसे नाही आहेत हो. नाही, त्याची नको काळजी, आजची ट्रीट माझ्याकडनं. चला, तुमचं आवडतं हॉटेल कोणतं? तुमचं आवडतं हॉटेल तेच माझं सुद्धा. बरं, तुमची फेवरेट डिश कोणती? नाही, अमुकच पाहिजे असा काही माझा आग्रह नसतो. ताटात मांडलेले सगळे पदार्थ मला आवडतात. नाही, तरीसुद्धा त्यातल्या त्यात माझं म्हणाल तर मला मिक्स व्हेज भाजी आणि रोटी आवडते आणि त्याच्यानंतर पुडिंग. अगं बाई, मला सुद्धा तेच पदार्थ आवडतात. मग चला, इथे जवळ रुची नावाचं स्वच्छ उपहारगृह आहे, तो म्हणाला आणि रुची हॉटेलच्या दिशेनं चालायला लागला.
तेवढ्यात तिने शंका उपस्थित केली. काय हो, हॉटेलात छत्री घेऊन जाता येतं का हो? हो येतं की, म्हणजे छत्री मिटायची आणि बाहेर ठेवलेल्या बादलीत ठेवून द्यायची. नाही नाही, छत्री मिटवून चालणार नाही बरं का. पण लगेच स्वतःला सावरत ती म्हणाली, अहो तुमची छत्री भाड्याने घेतली आहे, कोणी चुकून नेली किंवा छत्र्यांची अदलाबदल झाली तर वांदा नाही का होणार? आपण छत्री डोक्यावर धरलेल्या स्थितीतच हॉटेलमध्ये जाऊया. नाही पण हॉटेलचा मॅनेजर हरकत घेईल ना. मला एक कळत नाही, त्या मेल्याचं काय जातोय? अहो टेबलाजवळ आपण छत्री घेऊन बसलो तर पाणी नाही का साचणार जमिनीवर? मग आपण फॅमिली रूममध्ये जाऊ. तिथे काय, तिथे तुम्ही आणि मी दोघंच असणार. दॅट्स गुड आयडिया, पण तुम्हाला चालेल का ते बघा. कारण काय आहे, फॅमिली रूममध्ये फक्त फॅमिलीलाच जायला मिळतं ना. मग तेवढ्यापुरती मला तुमची फॅमिली समजा. डोळ्यांच्या कोपऱ्यातनं ती त्याला थोडा वेळ बघत राहिली. निखिल सुखावला, पडदिशी बोलून गेला, तेवढ्यापुरतं कशाला? जगाच्या अंतापर्यंत तुम्हाला माझी फॅमिली समजायची माझी तयारी आहे, तुमची तयारी आहे का ते तपासून बघा. त्यावर ती म्हणाली, ते बघू आपण नंतर, आधी आत तर जाऊ. पण हॉटेलच्या दारापासून फॅमिली रूममध्ये पोचेपर्यंत छत्री मिटवू मात्र नका. हां का? छत्री का नाही मिटवायची? मी सांगते म्हणून. अहो पण उघडी छत्री डोक्यावर घेऊन आपण हॉटेलात शिरलो तर बरं दिसेल का ते? सगळे हसतील. शिवाय मॅनेजर वेटरला सांगून छत्री मिटवायला सांगेल. वेटरनं सांगायची पाळी आणण्यापेक्षा आपण छत्री मिटवून आत गेलो तर काय होईल? यावर थोडा विचार केल्यासारखा चेहरा करत ती म्हणाली, तर मग असं करा, छत्री मिटवायची असेल तर खुशाल मिटवा, पण फॅमिली रूममध्ये गेल्यावर मात्र ती उघडा. अहो पण फॅमिली रूमचं छत गळकं कुठे असतं छत्री उघडून डोक्यावर घेऊन बसायला? प्लीज मी सांगते तसं करा ना, तुमच्या भल्यासाठी सांगते मी, प्लीज. तिने अगदी गळच घातल्यावर निखिलचा विरोध मावळला, पण किंचित कुरकुर करत तो म्हणाला, पण आत बसल्यावर छत्री उघडी बघून वेटरनी बंद करायला सांगितली तर वेटरनं उपमर्द केला म्हणून तक्रार नोंदवायला जाऊ नका म्हणजे झालं बरं का. निखिलने सुचवलं आणि डोक्यावर उघडी छत्री ठेवून तो हॉटेलमध्ये शिरला. त्याच्याबरोबर छत्रीत ती सुद्धा होती. हॉटेलातली गिऱ्हाईकं, वेटर मंडळी, मॅनेजर त्या दोघांकडे वाचून बघत राहिली. पण झाप 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 पावलं टाकत निखिल आणि अनामिका फॅमिली रूममध्ये शिरले सुद्धा. तिथल्या खुर्चीवर बसत निखिलने छत्रीच्या घोड्याकडे हात नेला तेव्हा त्याच्या हातावर जोरात टप्पल मारत ती म्हणाली, छत्री मिटवायची नाही आहे, किती वेळा सांगायचं हो तुम्हाला, असू दे की उघडे अशीच. असं म्हणत ती त्याच्या शेजारची खुर्ची त्याच्या खुर्चीला लावत म्हणाली, आता छत्री नीट धरा म्हणजे झालं बाई. तेवढ्यात वेटर आला. मेनू कार्ड टेबलावर ठेवत उघड्या छत्रीकडे आश्चर्यानं बघत म्हणाला, अरे साहेब छत्री द्या की, मी मिटवतो, कॉपरेट देतो ठेवून. निखिलने तिच्याकडे बघितलं. तिने मानेने नकार सुचवला. निखिल वेटरला म्हणाला, नाही असू देत अशीच, मला ही छत्री लवकरात लवकर कोरडी व्हायला हवी आहे म्हणून मी ती उघडी ठेवली आहे. नाही का हरकत नाही साहेब, द्या द्या तुम्ही इकडे द्या, मी बंद न करता तिकडे ठेवतो ना कॉपरेट. वेटरनी पुन्हा हात पुढे केला. निखिलने पुन्हा तिच्याकडे बघितलं. तिने पुन्हा एकदा जोरजोरात नकारार्थी मान हलवली. निखिल म्हणाला, अहो तुम्ही ऑर्डर घ्या, छत्रीचं काय करायचं ते आम्ही बघू. तुमची मर्जी भाऊ. असं फुटफुटत वेटर निघून गेला. निखिल तिच्याकडे बघायला लागला. तेवढ्यात फॅमिली रूमचं दार उघडलं गेलं. दोघे तिघे वेटर आत आले. उगाच इकडे तिकडे बघितल्यासारखं करून त्या दोघांच्या डोक्यावरच्या उघड्या छत्रीकडे बघून खुक्क करून हसायला लागले. निखिलनं डोळे वाटारताच अधिकच मोठ्यानं हसून निघून गेले. त्यानंतर आळीपाळीने आणखीन काही माणसं आत आली. उघड्या छत्रीकडे बघून हसायला लागली. निखिलला अगदी शरमल्यासारखं झालं. तिच्याकडे बघत तो म्हणाला, आता तरी छत्री बंद करायची का? या गतीने ना मला वाटतं आजूबाजूला फिरणारी माणसं सुद्धा इथे येऊन डोकून जातील. चॅनलवाल्यांना कळलं तर ते आपल्या कॅमेरा आणि कॉमेंट्रेटर सकट इथे येतील. आपली मुलाखतच घेतली जाईल. प्रश्न मागून प्रश्न विचारले जातील. तेव्हा काय उत्तर द्यायचं त्यांच्या प्रश्नांना तेवढं तयार ठेवा म्हणजे झालं. छत्री मिटवायची का नाही तेच मला समजत नाही. ऐकायचं आहे का तुम्हाला? अहो काय हेच ना, की छत्री न मिटवण्याच्या बाबतीत मी एवढी आग्रही काय ऐकायचं आहे? पण तसं कशाला?
आपण इथनं निघू. साधी छत्री उघडी ठेवून 2 माणसं बसली तर एवढ्या माणसांनी का म्हणून आपल्याला डिस्टर्ब करायला यायचं? चला आपण निघूयात. तिचा अगदी आग्रहच पडला म्हणून निखिल उठून उभा राहिला. तीही उभी राहिली. छत्री डोक्यावर घेऊन ती दोघं हॉटेलच्या बाहेर पडली. बाहेरच्या दिशेनं त्यांची पावलं पडता पडता आतल्या बाजूनं पिकलेल्या प्रचंड हास्याचा ध्वनी त्यांच्या कानावर पडला. निखिलचा चेहरा गोरामोरा दिसायला लागला. ती मात्र जणू काही घडलंच नाही अशा निर्विकार मुद्रेनं त्याच्याबरोबर चालायला लागली. 5-1 मिनिटांचा त्या दोघांचा प्रवास झाल्यानंतर ती म्हणाली, आपण कनी एखाद्या ढाब्याकडे जाऊ. तिथे बाकडी असतात. छत्री उघडून बसलं तरी फारसं कोणाला काही वाटणार नाही. ती दोघं ढाब्याच्या दिशेनं निघाली. बाहेर ठेवलेल्या बाकड्यावर बसली. दोघांच्या मध्ये उघडी छत्री डाव्या हातात धरून निखिल बसला आणि तिला म्हणाला, तुम्ही असं अगदी शेजारी बसण्यापेक्षा समोर बसलात तर सोयीचं होईल नाही का? ती काही म्हणायला जाणार तेवढ्या ढाब्याचा मालक जवळ आला आणि म्हणाला, ओए बारिश में क्यों बैठते साहब, बीबी जी को जुकाम हो जाएगा ना, अंदर बैठे जी. सरदारजीने तिला बीबीजी म्हटल्याबद्दल निखिल हसला आणि म्हणाला, नहीं नहीं हम यहीं पे ठीक है, किसी को ऑर्डर लेने के लिए भेज दीजिए. अरे किसको क्या भेजना साहब, मुझे ही दीजिए ऑर्डर, मैं ही यहाँ का सब कुछ. सब कुछ मतलब? सब कुछ माने मैं ही वेटर, मैं ही कुक, मैं ही मालिक. ऑर्डर दीजिए आप. निखिलनं मेन्यू कार्ड बघून आणि अनामिकाची संमती घेऊन ऑर्डर दिली. सरदारजी तिथून गेल्यावर निखिल म्हणाला, डोक्यावर पाऊस पडतोय, आपण आत जाऊन बसायचं का? नाही, माझी हरकत नाही आहे काही, पण प्रश्न एवढाच आहे की छत्री उघडी ठेवून छत्रीखाली आपल्या दोघांना बसता येईल का? मी त्या सबकुचवाल्या सरदारजीला विचारून येतो ना, तुम्ही जरा छत्री पकडून ठेवा. असं म्हणत निखिल उठायला लागला तेव्हा ती म्हणाली, थांबा मी पण येतेय, छत्री घेऊनच आत जाऊया. अगं पण तो हसेल, कदाचित छत्रीतनं ठिबकणाऱ्या पाण्यामुळे नाराज होईल तो. अहो काय करायचं आहे ते त्याला करू द्या ना, तुम्ही कशाला डोकं पिकवताय? जाऊ दे, इथे पावसात बसूनच खाऊयात आपण. निखिलने आज जाऊन विचारण्याचा बेत रद्द करून टाकला. थोड्या वेळानंतर सरदारजी बाहेर आला. आभाळाकडे बघत म्हणाला, ये बारिश तो बंद नहीं होंगी साहब जी, खाना रेडी है, आप अंदर आके खाइए. अंदर छाता लेके आए तो चलता है क्या? अरे अंदर छाता क्यों लगता साहब, अंदर बारिश थोडी गिरती. नाही मग आम्ही इथेच बसून खाऊ. निखिल तिच्याकडे बघत म्हणाला. खांद्यावर छत्रीचा आडवा दांडा ठेवून त्या दोघांनी खाद्यपदार्थावर ताव मारला, पैसे दिले आणि दोघं उठून उभे राहिले. तुम्ही हात देऊन या. नाही चला आपण दोघेही जाऊ, छत्री मिटवू नका. पण आतल्या बेसिनवर हात धुताना निखिलची तारांबळ उडाली. खांद्यावरची छत्री आणि शेजारी खेटून उभी असलेली अनामिका. यामुळे बेसिनचा नळ सोडून पाण्यात हात धुता धुता तो म्हणाला, काय हो, छत्रीचं हे उघडं धूळ सदा सर्व काळ माझ्या खांद्यावर असावं याबद्दल एवढा आग्रह का? आधी हात धुवून घ्या, सगळं सांगते. थोड्या वेळानंतर निखिल आणि अनामिका निघाली. पाऊस आता थांबला होता, पण निखिलच्या खांद्यावर उघडी छत्री होती आणि शेजारी अनामिका. थोडं अंतर चालून गेल्यानंतर अनामिका म्हणाली, मघाशी तुम्ही विचारलं त्याबद्दल ऐकायचंय? हो सांगा की. मन घट्ट करा आणि मी जे काही सांगू बघतीये ते नीट लक्षपूर्वक ऐका. काय आहे ना, माझं अस्तित्व कसं कोण जाणे, पण या छत्रीशी निगडीत आहे. मी ही छत्री सोडून स्वतःहून कुठे बाहेर जाऊ शकत नाही. अहो, एक एक शब्द सुट्टा करत तिने सांगितलं. नाही म्हणजे काय, नीट कळलं नाही मला. म्हणजे असं बघा की तुम्ही छत्री मिटलीत का नाही की मी आपसूक अदृश्य होते आणि छत्री उघडली की दृश्य स्वरूपात तुमच्या शेजारी उभं राहायला मला मिळतं. नाही पण हे कसं शक्य आहे? चे माझा नाही या गोष्टीवर विश्वास बसत. बघा प्रात्यक्षिक करून. मिटवा छत्री. हां पण त्यानंतर लगेच छत्री उघडायला विसरू नका. म्हणजे अर्थात मी हवी असेन तर. त्याच्या डोळ्यात बघत तिने सुचवलं. थोडा विचार करून आणि सगळा धीर एकवटून निखिलने छत्री मिटवली आणि काय आश्चर्य, अनामिका अदृश्य झाली. निखिल घाबरला. त्याला एकदम चुकल्यासारखं वाटायला लागलं. आयुष्यातली सगळी मौज संपल्यासारखं त्याला वाटायला लागलं. अधिक वेळ न दवडता त्यांनी लगेच छत्री उघडली, डोक्यावर धरली. त्याचा जीव भांड्यात पडला, कारण अनामिका त्याच्या शेजारी उभी राहून प्रेमभऱ्या नजरेनं त्याच्याकडे बघत होती. अरे बापरे, तुम्ही काय भूत वगैरे नाही ना तुम्ही?
नाही हो, माझे पाय तुम्हाला उलटे दिसत आहेत. नाही. मग माझं अंग तुम्हाला गार वाटतंय का? तिने त्याचा हात आपल्या हातात घेऊन विचारलं. नाही, मुळीच नाही हो, उत्साहवर्धक आवाजात तो म्हणाला. मग मी केस मोकळे सोडलेत का? त्यांनी मानेने नकार दिला. मग माझ्या अंगावर पांढरी साडी तरी आहे का? नाही हो, तुमच्या अंगावरचा हा गुलाबी ड्रेस फार सुंदर आहे. म्हणजे त्याच्यामुळे तुम्ही सुंदर दिसतोय का तुमच्यामुळे तो सुंदर दिसतोय ह्याबद्दल माझ्या मनात गोंधळ उडालेला आहे. पण मी भूत नाही आहे याबद्दल नाही ना तुमच्या मनात काही गोंधळ? नाही नाही, मुळीच नाही. असं म्हणून थोडा विचार करून तो म्हणाला, म्हणजे तुम्ही माझ्याबरोबर असावं असं जर मला वाटत असेल तर ही छत्री मी सदोदित जवळ बाळगली पाहिजे, असंच ना? अनामिकानं संमतीदर्शक मान डोलवली. नाही, पण समजा ही छत्री दुसऱ्या कोणाच्या हातात गेली तर? तर मग मी दुसऱ्याची, निराश सुरात ती म्हणाली. नाही नाही, असं व्हायला नको असेल तर काय करायला हवं? आता ते सुद्धा मीच सांगायला पाहिजे का? हां, मग मी ही छत्री माझ्याजवळ ठेवीन ना, आत्मविश्वासपूर्ण आवाजात निखिल म्हणाला. पण ते कसं शक्य आहे? तो छत्री परत घ्यायला येईलच की. नाही, मी छत्री त्याला कदापि परत देणार नाही. तो ही छत्री तुमच्याजवळ कदापि राहू देणार नाही. मी त्याला विनंती करीन, त्याचे पाय धरीन, त्याला जास्त पैसे देईन. तरी त्यांनी नाही ऐकलं ना तर त्याला चोप द्यायला मी मागे पुढे बघणार नाही. निखिलचा विचार पक्का झाला. तुम्ही काहीही करा, तो ऐकणार नाही. काय हो, एक विचारतो म्हणून राग मानू नका. ही छत्री आणखीन कोणाकोणाच्या हातात गेली असेलच की हो. निखिलने वेगळीच शंका उपस्थित केली. किंचित हसत ती म्हणाली, तुमचा मत्सर जागा झालेला दिसतोय. पण माझ्यावर विश्वास ठेवा, ही छत्री पहिल्यांदाच तुम्हाला देण्यात आली आहे. अर्थात दोघा तिघांना त्यांनी छत्री देऊ केली होती, पण त्यांनी ती घेतली नाही. त्याच्या शब्दावर विश्वास ठेवून छत्री घेणारे तुम्हीच पहिले. अर्थात मला भेटलेले तुम्हीच पहिले पुरुष आहात आणि त्यामुळेच मला तुम्हाला गमवायचं नाही आहे. त्यांनी तिचा हात आपल्या हातात घट्ट धरला. त्याच्या हातावरची आपली बोटं तिने दाबून धरली आणि नेमक्या त्या क्षणी वाऱ्याचा एक प्रचंड झोत आला. निखिलच्या हातातली छत्री निसटली, वाऱ्यानं कुठल्या कुठे उडून गेली, अंधारात दिसे नाशी झाली. तिने त्याचा हात घट्ट धरून ठेवल्यामुळे किंवा त्याने तिचा हात घट्ट धरून ठेवल्यामुळे किंवा दोघांनीही एकमेकांचे हात घट्ट धरून ठेवल्यामुळे छत्रीबरोबर ती काही उडून गेली नाही. ती तिथेच त्याच्या शेजारी उभी असलेली त्याला दिसली. दोघेही एकमेकांच्या डोळ्यात बघत राहिले. एवढ्यात पाऊस पडायला लागला. डोक्यावर पावसाच्या सरी घेत ती दोघं परत आली. दारावरचं कुलूप काढायला त्याने खिशातली किल्ली काढली, दार उघडलं आणि नेमक्या त्याच क्षणी त्याला तो छत्रीवाला दिसला. निखिलच्या काळजातच धस्स झालं. आपण खाली कोसळतोय का काय असं त्याला वाटत असताना त्याला जाणवलं की अनामिका त्याच्या पाठीशी उभी आहे. तिचा तेवढा आधार त्याला पुरेसा वाटला. हातवारे करत तो छत्रीवाल्याला म्हणाला, तुमची छत्री गेली उडत, म्हणजे अक्षरशः वाऱ्यावर उडत गेली तुमची छत्री. ती छत्रीवाला म्हणाला, तुमच्या हातातून निसटून उडालेली छत्री आपसूक आली माझ्याकडं, पण त्यातली तरुणी मला सापडेनाशी झाली. तिला बघायला या मध्यरात्रीच्या वेळी तुमच्याकडे यायला लागलं. कुठे आहे ती छत्रीतली तरुणी? सगळा धीर एकवटून निखिल म्हणाला, हे बघा, ती आता छत्रीतली अनामिका राहिलेली नाही आहे. ती आता माझी झाली आहे. तुमचा तिच्यावर जरासुद्धा हक्क उरलेला नाही आहे. छत्रीवाला निखिलकडे एक क्षण दोन क्षण बघत राहिला. किंचित हसत म्हणाला, अहो, ती माझीच मुलगी आहे. आपल्या मनात भरलेली अशी जगावेगळ्या पद्धतीनं ओळख व्हावी या तिच्या आग्रहाखातर आम्हा दोघांना ते नाटक करायला लागलं. आणि आमचं ते नाटक तुम्हाला खरंच वाटलं. पण तुमचा विचार पक्का झाला, हे मात्र छान झालं. उद्या सकाळी येतो सगळं सविस्तर बोलायला आणि रीतसर करायला. आणि तो अनामिकेला म्हणाला, चल का आता. निखिलने ठरवून टाकलं, हिचं नाव अनामिका ठेवायचं. बास, ठरलं म्हणजे ठरलं, अनामिका. मित्रांनो, कथा आवडली असेल व्हिडिओ लाईक करा. हा व्हिडिओ मित्रपरिवारात नातेवाईकात शेअर करायला काही हरकत नाही. आणि हो, चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात
अशाच काही कथांसह तोपर्यंत नमस्कार मित्र.